वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होतोय। या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। यासोबतच सदरची सजावट खरं तर पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी देवाच्या चरणी अर्पण केली आहे। श्रींचा गाभारा विठ्ठल सभामंडप श्री संत नामदेव महाराज पायरी उत्तर द्वार सोळखांबी रुक्मिणी सभामंडप मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे। याकरिता खरं तर सुमारे 100 स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिराज, विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा खरं तर संपन्न होतोय। ही सुंदर सजावट आपण पाहतोय, कशा प्रकारची तयारी आता त्या ठिकाणी सुरू आहे? मेघना, आज वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। या शाही विवाह सोहळ्याची 5 दिवसापासून सुरू आहे। विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे विवाह सोहळ्यासाठी असलेली वस्त्र असतील किंवा आता सुरू असलेली 2 दिवसापासूनची सजावट असेल किंवा रुक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन असेल, मंदिर समितीमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे। आज बरोबर 12 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणि यासाठी पूर्ण मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज दुपारी अक्षता पडल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या भाविकांना पंचपक्वानाचे आयोजन देखील या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि आज बरोबर 4 वाजता विवाह सोहळ्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचा भव्य अशा मिरवणूक देखील शहरातील प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात येणार आहे। एकंदरीतच वसंत पंचमी पासून हा विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि रंगपंचमीपर्यंत हा सोहळा चालतो। या काळामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पांढरी वस्त्र परिधान केली जातात आणि त्यावर गुलाल टाकला जातो। हा उत्सव रंगपंचमी पर्यंत चालतो आणि आज एकंदरीतच विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गांवर LED स्क्रीनद्वारे देखील लाईव्ह प्रक्षेपण ह्या विवाह सोहळ्याचं करण्यात येणार आहे। मंदिरामध्ये भाविकांची बसण्याची क्षमता कमी असल्याने या लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे देखील भाविकांनी विवाह सोहळ्याचा आनंद घ्यावा असं आवाहन आता मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच आता काही तासामध्येच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। मेघना, निश्चितच अभिराज, खरं तर माघी वारी निमित्त दरवर्षी लाखो भाविक वारकरी संप्रदाय जो आहे तो त्या ठिकाणी जात असतो। प्रशासनाद्वारे काय उपाययोजना त्यांच्यासाठी करण्यात आली आहे? नक्कीच मेघना, 8 फेब्रुवारी रोजी माघी यात्रेचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। यासाठी मंदिर समिती, पंढरपूर नगरपालिका, पोलीस प्रशासन सज्ज आहे। मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेची सोय करण्यात आलेली आहे। या दर्शन रांगेमध्ये भाविकांना जागेवरच चहा, पाणी, नाश्ता, फराळाची सोय करण्यात आलेली आहे। तर पोलिसांनी देखील तगडा पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे। दर्शन रांग असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल, एसटी स्टँड, रेल्वे प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे। तर नगरपालिकेने स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, प्रदक्षिणा मार्गावरील स्वच्छता असेल, मंदिर परिसरातील स्वच्छता असेल, 65 एकर चंद्रभागा वाळवंट नदीचा परिसर आहे, या ठिकाणी स्वच्छतेचे काम सुरू केले आहे। एकंदरीतच 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी 3 फेब्रुवारी विवाह सोहळा असू दे किंवा वारी, यासाठी लाखो भाविक या ठिकाणी आता उपस्थित होणार आहेत। धन्यवाद अभिराज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।